आलं लक्षात. आणि आई थोडं बोलायचं होतं. बोल ना. माझ्या ना मैत्रिणीकडे ना 2 दिवसानंतर ना किटी पार्टी आहे, तर मला जायचं आहे तिथे. मग तू काय मला हे सांगायला आली आहेस का माझी परवानगी वगैरे घ्यायला आली आहेस? आजवर कुठल्या पार्टीला जाताना तू माझी कधीच परवानगी घेतलेली नाही आहेस. तसं नाही, ॲक्च्युली त्या पार्टीमध्ये ना सगळे आपल्या स्टेटसची माणसं येणार आहेत. म्हणजे मला असं वाटतं की मी पण आपलं स्टेटस दाखवावं, म्हणजे टापटीप नीटनेटकं जावं. म्हणून दागिने हवे होते मला. हो मला पटतंय. म्हणजे मला हिचं म्हणणं पटतंय. म्हणजे आपल्या महाजनांच्या घराण्याचं जे काही स्टँडर्ड आहे त्या स्टँडर्ड प्रमाणे जायला पाहिजे. बरोबर आहे. काहीतरी असं नवीन नवीन घालून जायलाच हवं. महाजन घराण्याचं स्टँडर्ड काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे. ते दाखवण्यासाठी किटी पार्टीला नटून थटून दागिने घालून जायची काहीच गरज नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणजे पण आपल्या वेळेसची गोष्ट वेगळी होती ना. आता तसं नाही आहे. काळ बदललाय ना, त्यामुळे करतात बुवा. बाकी सगळ्या घरातल्या बायका सुना वगैरे असं करतात. आणि तुला सांगू का, म्हणजे मी हे बघितलंय. हां, किटी पार्टी म्हणजे काय असतं माहिती आहे का, की असं छोटासा काहीतरी सण आहे आणि त्या सणाला कसे आपण जातो सगळे असे थोडे थोडे सजून नटून थटून वगैरे, तसंच करतात गं किटी पार्टीला. तशाच जातात सगळ्याजण. म्हणून म्हणत असेल ती. नवीन घालायला पाहिजे पण इथे. बरोबर आहे. 1 मिनिट, पण रागिणीकडे ऑलरेडी भरपूर दागिने आहेत नाही का? आई ऐका ना, ते दागिने तर खूप जुने झाले. म्हणजे सगळ्यांनी पाहिलेत ते दागिने. लोक नावं ठेवतात. हो हे बघ रागिणी, तुला तुझे म्हणून जे दागिने दिलेत भरपूर आहेत ते, पण त्यातून ते तुला जर कमी वाटत असतील ना, तर माझे दागिने आहेत ना, त्यातले जे तुला हवे ते तू घे. नको, मला तुमचे दागिने नको आहेत. हो मला आपले खानदानी पारंपरिक दागिने हवे. म्हणजे आता कसं आहे, ते दागिने शेवटी मी सूने म्हटल्यानंतर माझेच आहेत ना, तर मला द्यायला काय आहे? रागिणी, घराण्याचे पारंपरिक दागिने हे मागून मिळत नसतात. ते सासू स्वतःच्या इच्छेने सुनेला देतात, जसे माझ्या सासूबाईंनी मला दिले. अगं मग तेच तर ती म्हणते ना. म्हणजे आता तूच सांगतेस ना की सासूबाईंनी म्हणजे माझ्या आईने तुला म्हणजे सून म्हणून सगळे तुला दिले. बरोबर ना? तिलाही तसंच वाटतं की आता तू हिची सासू म्हणून तू हे तिला द्यावेस, असं तिला म्हणायचं. हो नाही, कारण या घराण्याची सून ही मावशी, मी जरा बाहेर चाललोय. काकीसने आत्ताच गोळ्या दिल्या, त्याच्यामुळे त्यांना जाग यायची नाही. परत जर जाग आली तर लक्ष द्याल काय? चालेल चालेल चालेल. थँक्यू. हरकत नाही, जाऊन हां. चल. साहेबा सर, काय झालं? काय कळलं काय? राधिका वहिनींकडे पण चौकशी केली, त्यांनी पण सगळं माझ्याच अंगावर ढकललं. हे काय पण करून ना ऋषी सापडायला पाहिजे. पण मला कमळीला हुडकायचंच आहे. होय ग, ते सगळंच खरं आहे. आता मला पक्की खात्री पडल्या, हे दोघं एकत्रच आहेत. म्हणजे एकदा ऋषी सापडला की नाही, कमळी लगेच सापडेल. अहो पण खरं त्यासने हुडकायचं तरी कुठं? टाइम तरी बघा किती झालाय. तो कुठं असतील ती? तोच प्रश्न पडलाय. मला सांग, तू कमळीला शेवटचं कुठं बघितलं होतंस? कॉलेजमध्ये. आणि नंतर मी घरला गेलो. अरे होय की, हे ऋषी बी कमळीला पिकअप करत तिकडेच जाते म्हटलं कॉलेजला. म्हणजे ती कॉलेजमध्ये हे चल चल आपण शोधूया. चल. अहो पण ह्या टायमाला ती कॉलेजमध्ये कशाला जातील? अगं ते बघूया की नंतर. कुठून सुरुवात तरी करायला पाहिजे का नको? चल जाऊया. बरं एक मला सांग, ती सरोज काकीचं काय आहे? अहो काय नाही, त्यासनी गोळ्या दिल्या आणि मालकीन बाईसनी बी सांगितलं लक्ष ठेवायला. काय टेन्शन नाही. टेन्शन आहे ना? नाही. बरं चल चल पटकन.
वहिनी, तुला अजूनही असं वाटतंय का की राजनची जी पहिली बायको होती ती अजूनही परत येईल असं वाटतंय का तुला? हे बघ कामिनी, तू उगीच रागिणीच्या डोक्यात काहीतरी भरवू नकोस. हा का? या घराण्याचे पारंपरिक दागिने रागिणीला मिळणार नाहीत हा विषय इथेच संपला. मला आता याच्यावर चर्चा नकोय. हा बोल गांजे. आई, तुम्ही मला नेहमीच फरक्याची भावना दिली हो. मला मान्य आहे. तुमची ती वाली सून जर या घरात असती ना तर मी कधी आलेच नसते. अहो पण नशिबाने मी आहे ना इथे. मग काय प्रॉब्लेम आहे? मला का तो सुनेचा मान दिला जात नाही हो? रागिणी, तुझ्या मानपानात मी कधी काही कमी केलेलं नाहीये. तू राजनची दुसरी बायको आहेस म्हणून मी कुठलाही भेदभाव केलेला नाही. पण घराण्याच्या काही गोष्टी ज्या व्यक्तीसाठी असतात त्याच व्यक्तीपर्यंत त्या पोचल्या पाहिजे. ती भावना जपणं हे महत्वाचं असतं. बस इतकंच. बस इतकंच? तुम्हाला खरंच असं वाटतं का की तुम्ही मला सगळ्या गोष्टी दिल्यात? मला विचारा ना. तुम्ही मला नेहमी दुजा भाव दिलाय. सतत मी दुसरी बायको आहे त्याची हे रिअलायझेशन दिलंय. रागिणी, हे काय नवीन नाटक सुरू केलंस तू? आणि माझ्या आईवर उगाचच आरोप करू नकोस हा, तुला आधीच सांगतोय. राजन, तू जरा शांत हो. रागिणी, मी कुणासाठी तरी तुझा हक्क कधीही डावललेला नाही. त्याचा काही संबंधच नाही. सासू म्हणून तुझ्यासाठी जे जे करायला हवं ते मी केलंय. सून म्हणून तुला जे जे द्यायला हवं ते मी दिलेलं आहे. सून म्हणून तू काय केलंयस याचा जरा विचार कर. आणि काही असलं तरी घराण्याच्या पारंपरिक दागिन्यांपैकी एकही दागिना तुला मिळणार नाही. हा माझा निर्णय ठाम आहे. वहिनी, कामिनी, अगं काय तुझं? आई आहेस ना तिची. तिच्या डोक्यात काहीतरी चुकीच्या गोष्टी घालण्यापेक्षा 4 समजुतीच्या गोष्टी सांग तिला. जा. हे रागिणी, बळा ऐक ना, ऐक ऐक. असं नाही आहे बघ तू